नमस्कार मित्रांनो, PYQ प्रश्नांचा महासराव चालू आहे. आज आपली 7वी टेस्ट होणार आहे आणि त्यामध्ये 25 प्रश्न हे आपण घेणार आहोत. मागील 10 वर्षामध्ये विचारलेले सर्व प्रश्न आपण म्हणजे की मोस्ट IMP प्रश्न 25 प्रश्न घेणार आहोत आणि ह्या वर्षी विचारले जाऊ शकणारे मोस्ट IMP प्रश्न तुम्हाला सांगणार आहे. तर चला चालू करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? सर्व प्रश्न PYQ आहे, त्यामुळे एकने एक प्रश्न तुम्ही लिहून घेत चला. 25 प्रश्न होणार आहेत आणि लास्टला तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचा स्कोअर किती झाला आहे. तर पहिला प्रश्न, भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. याचे बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, मुंबई. पहिली कापड गिरण ही मुंबई येथे सुरू झाली. दुसरा प्रश्न आहे, तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? सर्व भरतीमध्ये हा प्रश्न विचारला जातोच. खास करून आर्मीमध्ये विचारला हा जाणारा प्रश्न आहे, तैनाती फौजीची पद्धत सुरू कुणी केली? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड वेलेस्की. ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड वेलेस्की याने तैनाती फौजीची पद्धत सुरू केली आहे. पुढचा प्रश्न आहे, बाल गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? महत्त्वाचा प्रश्न, बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कमेंट करून उत्तर सांगा. तर बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 1856 साली झाला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? मोस्ट IMP प्रश्न आहे हा. गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, 1917. चंपारण्य सत्याग्रह 1917 साली केला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? जे विद्यार्थी मुंबईला फॉर्म भरणार आहेत त्यांनी हा प्रश्न नीट समजून आणि याचं बरोबर उत्तर सांगायचं आहे. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली आहे? हा प्रश्न यावर्षी विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आपण याला 1 स्टार देत आहोत, म्हणजे की हा प्रश्न यावर्षी विचारला जाऊ शकतो. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर नारायण लोखंडे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, चोरी चोरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हा. चोरी चोरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, असहकार चळवळ. चोरी चोरा घटनेने असहकार चळवळ संपुष्टात आली. ऑप्शन 1 बरोबर होईल. पुढचा प्रश्न आहे, दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरली? सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 3 गोलमेज परिषद झाल्या आहेत. तिन्हीच्या तिन्ही तुम्ही कमेंट करून सांगा कोणत्या वर्षी झाल्या आणि कोठे झाल्या. दुसरी गोलमेज परिषद कोठे झाली? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 1931. दुसरी गोलमेज परिषद 1931 साली झाली आहे. पहिली झाली आहे 1930, दुसरी झाली 1931 आणि तिसरी झाली 1932. या सर्व गोलमेज परिषद लंडन येथे झाल्या. लंडन लक्षात घ्या, गोलमेज परिषदेवर प्रश्न विचारला जातो. पहिली, दुसरी, तिसरी आणि कोठे झाली हा प्रश्न विचारला जातोच. त्यामुळे IMP प्रश्न आणि ह्या वर्षी हा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे
प्रश्न नीट लिहून घ्या. पुढचा प्रश्न आहे, आकाशवाणी कविता ही कोणी सुरू केली? आकाशवाणी कविता ही कोणी लिहिली? आकाशवाणी कविता ही कोणी लिहिली? याचं बरोबर उत्तर होईल रवींद्रनाथ टागोर. आकाशवाणी ही रवींद्रनाथ टागोर यांनी कविता लिहिली आहे. पुढचा प्रश्न, ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. याचं बरोबर उत्तर होईल 1986. ऑप्शन क्रमांक 4 1986. ग्राहक संरक्षण कायदा 1986 रोजी अस्तित्वात आला. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रगोपतार हे वर्तमान कोणी सुरू केले? राष्ट्रगोपतार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 दादाबाई नौरोजी. राष्ट्रगोपतार हे वर्तमानपत्र दादाबाई नौरोजी यांनी सुरू केले आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, लाल किल्ला कोणी बांधला? लाल किल्ला कोणी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 1 शहाजहान यांनी. लाल किल्ला शहाजहान यांनी बांधला आहे. तुम्हाला प्रश्न आहे की औरंगजेबाचे वडिलांचे नाव काय? औरंगजेबाच्या वडिलांचे नाव काय आहे? कमेंट करून सांगायचे आहे. पुढचा प्रश्न, जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? मोस्ट IMP प्रश्न, जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर होईल 10 जानेवारी. जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी रोजी साजरा करतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, मुंडा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते? IMP प्रश्न आहे. तुम्हाला सर्व जमाती माहीत असाव्या. परीक्षेमध्ये एक ना एक प्रश्न यावर विचारला जातो. मुंडा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. मुंडा ही आदिवासी जमात झारखंड या राज्यात आढळते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, दीक्षाभूमी कोणत्या शहरात स्थित आहे? दीक्षाभूमी कोणत्या शहरात स्थित आहे? तर नागपूर या शहरात. दीक्षाभूमी ही नागपूर या शहरात स्थित आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 इंग्लंड. मूळ रेखावृत्त आहे जे इंग्लंड या देशातून जाते. तुम्हाला प्रश्न आहे की भारतातून किती राज्यातून रेखावृत्त गेले आहे? कमेंट करून उत्तर सांगायचे आहे. भारतातून किती राज्यातून रेखावृत्त गेले आहे हे कमेंट करून उत्तर सांगायचे आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखली जाते? इंद्राची नगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 अमरावती. इंद्राची नगरी अमरावती. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्न नीट वाचा. येथे सांगितले आहे की आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बिकानेर. आशियातील सर्वात मोठी लोकर बाजार आहे बिकानेर.
पुढचा प्रश्न, जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जीवरेखा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन तुमच्या समोर. याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 जालना. जीवरेखा सिंचन प्रकल्प जालना या जिल्ह्यात स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? IMP प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा स्थित आहेत? कमेंट करून उत्तर सांगायचे आहे. महाराष्ट्राच्या ईशान्येस दरकेसा टेकड्या स्थित आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, नर्मदा नदीचा उगम कोठे आहे? नर्मदा नदीचा उगम कोठे आहे? तर नर्मदा नदीचा उगम अमरकंटक येथे आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? IMP प्रश्न यावर्षी विचारला जाऊ शकतो. सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सुरजागड लोहखान गडचिरोली या जिल्ह्यात स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, भारतातील दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे? भारतातील दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय. प्रश्न नीट वाचा, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय. तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 सिकंदराबाद. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न, भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 संत एकनाथ. संत एकनाथांनी भावार्थ रामायण हा ग्रंथ लिहिला आहे. तुम्हाला प्रश्न आहे की रामायणाचे रचयिता कोण आहेत? रामायण या ग्रंथाचे रचयिता कोण आहेत? कमेंट करून उत्तर सांगा. रामायण या ग्रंथाचे रचयिता कोण आहेत? फक्त रामायण, भावार्थ रामायण नव्हे. रामायण, भावार्थ रामायण हे संत एकनाथांनी लिहिलं आहे. आणि रामायण, फक्त रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न आहे, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? IMP प्रश्न. दरवर्षी हा प्रश्न कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याच्या पेपरमध्ये विचारला जातो. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? याचं बरोबर उत्तर होईल छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला टपाल तिकीट कोणत्या वर्षी जारी झाला? भारतातील पहिला टपाल तिकीट कोणत्या वर्षी जारी झाला? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 1852. भारतातील पहिला टपाल तिकीट 1852 साली जारी झाला. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. आपले 25 प्रश्न कंप्लीट झाले आहे. तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचे प्रश्न किती बरोबर आले आहेत. स्कोर सांगायचा आहे तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच आपले टेलिग्राम चॅनल आहे, तेथे आपण सर्व PDF आणि रोज एक 100 मार्काची टेस्ट तिथे आपण देत असतो.
सर्व प्रश्न महत्त्वाचे आपण तिथे टाकतो. PYQ असेल, करंट अफेअर्स असतील आणि मॅथ हा म्हणजे गणितचे प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न आपण तिथे टाकतो. तर चला इथेच